देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना सरकारी तेल कंपन्यांनी तब्बल 77,000 कोटी रुपयांचा नफा कमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तरीही गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नवीन दरानुसार पेट्रोल प्रति लिटर 2.61 रुपयांनी तर डिझेल 2.67 रुपयांनी महागले आहे। यामुळे प्रवास, मालवाहतूक, भाजीपाला, किराणा आणि दैनंदिन वस्तूंचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। HPCL 17 कोटी, BPCL 23 कोटी, IOC 36 कोटी, एकूण नफा 77 कोटी इतका प्रचंड नफा कमावूनही दरवाढीचा निर्णय घेतल्याने सामान्य माणूसच का भरडला जातो, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। सर्वाधिक फटका मध्यम वर्गाला, दुचाकीस्वारांना महिन्याला 1500 ते 2000 रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागू शकतो। पेट्रोल कारधारकांचा खर्च 4000 ते 7000 रुपयांपर्यंत वाढणार असून डिझेल वाहन धारकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे। तज्ज्ञांच्या मते इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढेल आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर होईल। भाजीपाला, दूध, धान्य, बांधकाम साहित्य यासह सर्वच वस्तू महागण्याची चिन्हे दिसत आहेत। तेल कंपन्या नफ्यात, मग जनता तोट्यात का? सोशल मीडियावर सरकार आणि तेल कंपन्यांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सर्वसामान्यांचा रोष वाढताना दिसत आहे। हिंदी मराठी